तर गेल्या वेळेस कुठपर्यंत आलोय आपण? सर सांगता येईल का? चुंबक चिकित्सा, सॉरी, होय होय चुंबक चिकित्सा हा, बोला. लास्ट लास्ट चाललं होतं त्याचं झालं होतं. चुंबक चिकित्सेचं लास्ट चालू होतं. बरं, ठीक आहे. बघूया मग लास्ट काय होतं, काय सांगता येईल? अं, कुठपर्यंत आपण? बघा बरं, आठवते का काही? म्हणजे आपण खबरदारी काय घ्यावी चुंबक चिकित्सा हे करताना. ठीक आहे. बघा, हे पेज बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कुठपर्यंत आलोय आपण. हम्म. बघा, याच्यावरून काय लक्षात येईल का आपल्या? असं ते बसण्याची पद्धत आणि कालावधी सांगितलं होतं. कालावधी पण नाही सांगितला. कालावधी सांगितला नाही. कालावधी आणि वापरण्याची वेळ हे बघायचंय. त्याच्यामधले बसण्याची पद्धत बघितली आपण. बरोबर आहे. बघा, चुंबक चिकित्सेमध्ये आपण कुठपर्यंत आलोय? मागच्या तासामध्ये चुंबकाची निवड बघितली. कोणता, कसला, लहान, मोठा, छोटा, कमी शक्तीचा, जास्त शक्तीचा आणि ज्या त्या अवयवानुसार लहान का मोठा हे सर्व काही त्याच्यामध्ये पाहिलं. त्यासोबत त्याच तासामध्ये बसण्याची पद्धत किंवा पोज, चुंबक चिकित्सा देताना समोरच्या व्यक्तीची पोज कशी असायला पाहिजे. मग बसून पण चुंबक चिकित्सा देता येते किंवा त्या व्यक्तीला झोपून झोपून म्हणजे त्याला झोपी घालायचं नाही, तर कोणती पोज? शवासनाची पोज. त्या पोजमध्ये सुद्धा आपल्याला त्याला चुंबक चिकित्सा देता येते. 2 पोजेस होत्या आणि बसून देताना त्याची चेहरा किंवा त्या चेहऱ्याचं दिशा कोणती असावी किंवा झोपून देताना त्याची दिशा कोणती असावी, हे सर्व आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. बसण्याची पद्धत म्हणजे याला काय म्हणायचं आहे? पोज. त्या व्यक्तीची पोज काय आहे? काय ठेवायची त्या व्यक्तीला? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कालावधी हा भाग आपण नंतरच्या तासामध्ये पाहू असं म्हटलेलं होतं आणि तो भाग आपल्याला यावेळी आता पाहायचा आहे. तर नेमकं आता हे जे चुंबक लावायचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सांगितले आपण डोळ्यावर, कपाळावर, डोक्यावर, कानावर, हृदयावर, छातीवर, पोटावर, गुडघ्यावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी चुंबक म्हणजेच सर्व देहिक उपचारामध्ये आपण चुंबक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आणि चिकित्सा द्यायची असं पाहिलेलं होतं. मग ठीक आहे. तर किती वेळ ठेवायचं मग हा चुंबक? सांगा, कल्पना काय वाटेल का तुम्हाला? सांगता येईल? किती वेळ ठेवता येईल बरं? काय वाटेल तुम्हाला? 1 तास, 2 तास ठेवता येईल का? ऐकलं तर नाही सर आता याच्या आधी, त्याच्यामुळं काही सांगता येणार नाही. ठीक आहे. तर आजारांवर ते म्हणजे जेवढं आजाराची तीव्रता असेल त्यानुसार ते ठेवायला. ठीक आहे, तीव्रतेनुसार. म्हणजे ज्याप्रमाणे जसं की आपण आसन, एखादा आसन आपल्याला करायचं आहे आणि ते किती वेळ करावं असं जर सांगितलं, तर मग त्याची एक आदर्श स्थिती असते बघा आसनाची. म्हणजे समजा 5 मिनिटं, 10 मिनिटं. परंतु सुरुवातीला जर आपण आसन करत असेल, तर त्यावेळी मात्र आपण पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी असं 5 मिनिटापर्यंत आपण वक्रासनामध्ये थांबू शकतो का? किंवा आणखीन कुठल्या आसनामध्ये 5 मिनिटं पद्मासन सुद्धा घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पहिल्या दिवशी 5 मिनिटापर्यंत थांबू शकत नाही. पेन होऊ लागतं शरीरामध्ये. मग त्याची सुरुवात आपण कशी करतो? की सुरुवातीला 10 सेकंद, नंतर 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट अशा प्रकारे आपण त्याची सुद्धा सुरुवात करतो. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा कालावधी काय आहे? निश्चित असा कालावधी काय आहे? तर त्याच्याबद्दल सुद्धा सुरुवात कशी करायची आहे? तर कमी प्रमाणामध्ये सुरुवातीला कमी वेळेसाठी तो चुंबक त्या ठिकाणी ठेवायचा आहे.
परंतु हा जो कालावधी आहे तो 10 ते 30 मिनिटापर्यंतचा कालावधी आहे. किती? 10 ते 30 मिनिटापर्यंतचा कालावधी आहे. परंतु आपण पहिल्याच दिवशी चुंबक ठेवतोय आणि पहिल्याच दिवशी 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास चुंबक जर ठेवला तर ते चालेल का? तर ते सुद्धा याच्यामध्ये चालणार नाही. म्हणजेच सुरुवात आता बघा याच्यामध्ये 10 ते 30 असं म्हणलंय आपण. पण त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला 5 मिनिटापासून त्याची आपण सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतर 10 मिनिटं, त्याच्यानंतर 15 मिनिटं असा आपण कालावधी जास्त वाढवू शकतो. त्यासोबत जे क्रॉनिक विकार आहेत, जुनाट रोग आहेत, अशामध्ये सुद्धा आपल्याला 10 मिनिटापासून सुरुवात करायची आहे आणि जास्तीत जास्त 30 मिनिटापर्यंत आपल्याला तिथं चुंबक तो ठेवायचा आहे. असं सुद्धा आपल्याला तिथं पाहायचंय. त्यासोबत बघा आणखीन काय म्हणलंय तर अ, आता हे झालं क्रॉनिक किंवा जुनाट आजाराविषयी. त्यासोबत आणखीन जे दुसरे काही आजार असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा 10 ते 30 मिनिटापर्यंतच ठेवायचा आहे. पण कालावधी त्याला जो सहन होईल, अशा पद्धतीनं मात्र तो कालावधी थोडा-थोडा वाढवत पुढे न्यायचा आहे. आणि आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय, बघा चुंबकाच्या शक्तीनुसार सुद्धा चुंबक किती वेळ ठेवायचा हे सुद्धा तिथं निर्दिष्ट केलं जातं. जर चुंबक चिकित्सेमध्ये आपण शक्तिशाली चुंबक वापरत असेल, तर त्यावेळी मात्र 30 मिनिटाचा कालावधी ठेवायचा नाही. तर फक्त 10 मिनिटापर्यंत आपल्याला हे शक्तिशाली चुंबक ठेवायचे आहेत. आलं लक्षात. परंतु कमी शक्तीचे किंवा मध्यम शक्तीचे चुंबक जर असतील, तर ते आपण 30 मिनिटापर्यंत ठेवू शकतो. परंतु अति उच्च शक्तीचे चुंबक मात्र 10 मिनिटापेक्षा जास्त ठेवू नयेत, ही सुद्धा तिथं आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. त्यासोबत काय म्हटलंय बघा पुढे आणखीन, जर चुंबक ठेवल्यानंतर किंवा चुंबक चिकित्सा देताना किंवा आता समजा चुंबक ठेवलोय आणि 5 मिनिट झाले आहेत. मग 5 मिनिटानंतर किंवा अर्ध्या वेळी किंवा मधल्या वेळी जर त्या व्यक्तीला समजा मळमळ व्हायला लागलं, चक्कर आल्यासारखी व्हायला लागली, उलटी आल्यासारखं व्हायला लागलं, म्हणजे काहीतरी जर वेगळेच साइड इफेक्ट जर त्याच्यावरती दिसायला लागले, दुष्परिणाम जर त्याच्यावरती दिसायला लागले, तर आपण त्यावेळी मात्र तो चुंबक काढून घ्यायचा आहे. तो चुंबक किंवा जी आपण चिकित्सा त्या ठिकाणी देतोय, ती चिकित्सा तिथं काढून घ्यायची आहे. थोडा वेळ थांबायचं आहे थांबायचं आहे आणि आणखीन एक त्याच्यामध्ये आता बघा आपण काय म्हणतो उतारा हा शब्द ऐकलेला असेल. जर समजा उन्हाळ्यामध्ये बरेच आपण जर आंबे भरपूर खाल्लेले असतील, तर त्याचा उतारा म्हणून आपण जांभळं खावं असं म्हणतो. म्हणजे उतारा म्हणजे काय? तर त्याचा नाद कमी करण्याचा असतो. त्याचप्रमाणे जर अतिरिक्तपणा चुंबक चिकित्सेचा अतिरिक्तपणा झालेला असेल, मळमळ वगैरे असे दुष्परिणाम वगैरे दिसत असतील, तर त्यावेळी त्याच्यात काय सांगितलेलं आहे बघा, तांबे किंवा झिंक अशी जी पट्टी असते, तांब्याची पट्टी किंवा झिंकाची पट्टी, अशा या पट्टीवरती 20 ते 25 मिनिटं हात ठेवून बसायचा आहे. याला आपण त्या चुंबक चिकित्सेचा उतारा असं सुद्धा म्हणूयात. म्हणजे जेणेकरून ही मळमळ म्हणा, उलटी म्हणा, चक्कर येणं म्हणा, असे जे काही प्रकार दिसत आहेत, ते प्रकार तिथं ताबडतोब आपल्याला कमी करता येतात. त्यासोबत आता पुढे आणखीन काय पाहायचं आहे आपल्याला, तर वेळ. आता हा झाला कालावधी झाला. चुंबक किती वेळ ठेवायचा आहे, तो कालावधी झाला. जसं की आसन आपल्याला किती वेळ करायचा आहे, तसा कालावधी झाला. परंतु आणखीन एक त्याच्या बाबतीत गोष्ट येते, की किती वेळ करायचं ठीक आहे. पण कधी करायचं? कधी करायचा? हा सुद्धा एक प्रकारचा काय झाला, कालावधीत झाला. म्हणजे कालावधीचे 2 प्रकार. त्यासोबत बघा, ज्याप्रमाणे योगाभ्यास आपण सकाळी लवकर उपाशीपोटी शौचाला जाऊन आल्याच्या नंतर करतो, त्याचप्रमाणे आता चुंबक चिकित्सेमध्ये सुद्धा वेळेची निश्चिती नाही. वेळेची निश्चिती नाही. परंतु शौचास वगैरे आटोपल्यानंतर जेवणाच्या अगोदर चुंबक चिकित्सा घ्यावी असं म्हटलं जातं किंवा एखाद्या ज्या व्यक्ती दिवसभरामध्ये काम करतात, कष्टाची कामं करतात किंवा ऑफिसमधली दिवसभर बसून केली जाणारी कामं असतील, अशी कामं करणारे व्यक्ती असतील, तर अशा लोकांना
जे थकलेले आहेत, भागलेले आहेत अशा लोकांना जी चुंबक चिकित्सा आपण देतो ती सहसा संध्याकाळी द्यावी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबत आता काही जे विकार आहेत, जसे की संधिवात असेल, पाठ दुखणं असेल, अशा विकारांमध्ये याच्यामध्ये सुद्धा चुंबक चिकित्सा आपल्याला संध्याकाळी द्यायची आहे असं सांगितलेलं आहे. परत जुलाब, बद्धकोष्ठता किंवा मोठ्या आतड्याशी संबंधित विकार याच्यामध्ये मात्र ही चुंबक चिकित्सा जी आहे ती सकाळी द्यावी असं तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय पाहायचं आहे, तर चुंबक चिकित्सेमध्ये आणखीन एक नियम तिथं सांगितला जातो, की जर कफ विषयी जर विकार असतील, कफाशी निगडीत जर विकार असतील, तर त्यावरती चुंबक चिकित्सा ही सकाळी द्यावी असं म्हटलेलं आहे. आणि पित्ताशी संबंधित जर विकार असतील, तर त्याविषयी चुंबक चिकित्सा दुपारी द्यावी असं म्हटलेलं आहे. आणि वाताशी संबंधित जर काही विकार असतील, तर त्याच्या संबंधित चुंबक चिकित्सा ही संध्याकाळी द्यावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग असं का आहे? बघा, आता हे जे नियम आहेत किंवा हा जो वापरण्याचा कालावधी आहे, त्याच्या संबंधित तिथं आयुर्वेदाचा संदर्भ आपल्याला तिथं सहसंबंध तिथं सापडतो. तर का? कफज विकार हे कधी प्राधान्याने असतात किंवा त्यांचं बलिष्ठपणा कधी असतो? तर सकाळच्या सकाळ. वेळी. सकाळी. त्याच्यानंतर पित्त. पित्ताचा प्रकोप कधी असतो? तर दुपारच्या वेळी असतो आणि वाताचा जो प्रकोप आहे, तो संध्याकाळच्या वेळी असतो. त्याच्यामुळं त्या कालावधीनुसार आता बघा, हा प्रकोप आहे त्याचं आपल्याला शमन करायचं आहे. लक्षात? म्हणजे जसं की आपल्याला तहान लागलेली आहे आणि आपण त्यावेळीच पाणी पितो. म्हणजे तहान लागणं अ, हे झालं, परंतु त्याचा उपाय तहान लागणं हे कारण झालं आणि त्याचा उपाय म्हणजे पाणी पिणं. म्हणजे तहान लागल्यासच आपण त्यावेळी पाणी पिलं हे उत्तम आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला तहानच लागली नाही आणि आपण पाणी पितोय, हे योग्य नाही. लक्षात? किंवा तहान लवकर लागू नये म्हणून पाणी पितोय, हे पण योग्य नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळी ज्या दोषाचं प्राबल्य असतं, अशा वेळी जर ती चिकित्सा दिली, तर त्याच्यावरती चांगला उपाय होतो असं सुद्धा तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत बघा आणखीन काय आपल्याला पाहता येईल, तर एकरताविषयी जर संबंधित विकार असतील किंवा आतड्यांमध्ये हवा जमा झालेली असेल, म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, अ, हे अपानवायू. अपानवायू बद्धकोष्ठता सर. चा प्रकोप याच्या संबंधित असे आहे. बघा, तर आता हे झालं चुंबक किती वेळ वापरावा आणि कधी वापरावा याविषयीच्या गोष्टी झाल्या. आता त्याच्यानंतर आपल्याला मध्येच आणखीन एक आवाज बंद झाला होता काय म्हणताय? सर. मध्येच आवाज बंद झाला होता. ते एकप्रताविषयी आणि आतड्यात हवा जमा होणे तेव्हा कधी द्यायचं ते चुंबक चिकित्सा सांगितली का? हा, अशा वेळी म्हणजे या एकरताविषयी विकार किंवा आतड्यात हवा जमा होणं म्हणजे अपानवायू सतत सुटणं, जास्त सुटणं असे जे प्रकार आहेत त्याच्याविषयी याच्याविषयी मात्र त्याच्यावरती सुद्धा चुंबक चिकित्सा ही सकाळी करावी असं म्हटलेलं आहे. आणखीन काही? नाही सर, हेच विचारायचं होतं. आवाज बंद झाला होता मध्ये तुमचा. हे बघा, आता पुढे आता याच्याविषयी खबरदारी काय आहे? चुंबक चिकित्सा आपण ज्यावेळी देतोय, त्याची काय खबरदारी आहे का? त्याच्या संबंधित काही आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. तर बघा, चुंबक वापरायच्या वेळी किंवा थंड पदार्थ खाल्लेले नसावेत किंवा आईस्क्रीम वगैरे असे पदार्थ, थंड पदार्थ म्हटले की आईस्क्रीम येतं किंवा अतिशय थंड प्रमाणामध्ये पाणी म्हणा, असे पदार्थ त्या ठिकाणी खाल्लेले नसावेत. त्यासोबत आणखीन एक दुसरी गोष्ट बघायची म्हटलं, तर जेवण केल्यानंतर लगेचच चुंबक चिकित्सा तिथं देऊ नये. जेवणाच्या नंतर किमान 3 तासाने ही चुंबक चिकित्सा द्यावी. हा सुद्धा तिथं महत्त्वाचा विषय आहे.
त्याच्यानंतर बघा गर्भवती महिला याच्या संबंधित जर म्हणलं तर गर्भवती महिलांवरती अ, अतिशय तीव्र शक्तीचे चुंबक वापरू नयेत असं म्हटलेलं आहे. त्यासोबत चुंबक हे गर्भाशयापासून दूर असावेत, ही सुद्धा खबरदारी घ्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे अशा स्त्रियांवरती लहान चुंबक किंवा कमी शक्तीचे, अतिशय कमी प्रमाणातील शक्तीचे चुंबक वापरावेत असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यासोबत गर्भवती स्त्रियांवरती चुंबक चिकित्सा देताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन चिकित्सा द्यावी किंवा अ, तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसारच तिथे चिकित्सा द्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता आणखीन एक गोष्ट तिथं बघायची म्हटलं तर काय म्हणलेलं आहे बघा, जे चुंबक असतात, त्यांचे जे शक्तिशाली ध्रुव असतात, म्हणजे चुंबक वापरतानाची घ्यावयाची काळजी. आता बघा, एक-एक चुंबक जे असतात, ते पटकन अट्रॅक्ट होतात. म्हणजे चुंबक शक्तिशाली जे चुंबक असतात, एका हातामध्ये एक आहे, दुसऱ्या हातामध्ये एक आहे. परंतु ते सहसा आपल्या दुर्लक्ष असताना, तर सहसा ते जवळ आले, तर ते पटकन असे एकदा चिटकतात, एकमेकांना चिटकतात. अशी शक्तिशाली शक्ती त्यांच्यामध्ये असते. अशा वेळी आपलं त्याच्यामध्ये बोट सापडणं म्हणा किंवा आपल्या शरीराचा एखादा भाग सापडणं म्हणा, त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून हे असेच शक्तिशाली चुंबक वापरताना विशेष काळजी घ्यावी असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे समजा त्या चुंबकांच्या ह्याच्यामध्ये बोट वगैरे आलं, तर तिथे इजा आपल्याला होऊ शकते. आणखीन काय बघायचं आहे, तर चुंबक चिकित्सेच्या उपचाराच्या वेळी शरीरावरती दागिने असू नयेत असं म्हटलेलं आहे. दागिने म्हणजे आता बघा, सहसा आपण इतर वेळी किंवा आता बघा सोन्याच्या दागिन्याऐवजी बेंटेक्स म्हणा किंवा सोनं सोडलं तर इतर धातूचे दागिने वापरण्यामध्ये आजकाल जास्त हे आहे, भर आहे. सोन्याचे दागिने कमी, पण ते दुसऱ्या म्हणजे वेगळ्या धातूचे जे हे आहेत दागिने, असा वापरण्याचा प्रकार आता सध्या जास्त आहे. तरी पण अ, हे धातू चुंबकाशी आकर्षित होऊ शकतात किंवा चुंबकीय शक्तीवरती परिणाम करू शकतात असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून शरीरावरती दागिने असू नयेत. जसं की आपण एखाद्या व्यक्तीचा एम-आर-आय वगैरे करायला जातो बघा. अशा वेळी अ, तिथं काय सांगतात की दागिने वगैरे काढा किंवा अंगठी असेल तर काढा. घड्याळ असेल तर काढा. बेल्ट असेल तर काढा. कारण बेल्टला तो एक हे असतं बघा लोखंडी त्याला क्लिप वगैरे असते. त्याच्यामुळं ह्या ज्या वस्तू आहेत चुंबकाला आकर्षित करणाऱ्या किंवा चुंबक ज्या वस्तूंना आकर्षित करतो अशा ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू सहसा आपल्या शरीरावरती, अंगावरती असू नयेत, असं हे सांगण्यामागचा तिथं उद्देश आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितलंय बघा, तर चुंबक वापरताना ते जमिनीवरती पडू देऊ नये. म्हणजे अ, हे जे चुंबक असतात, आता आपण चुंबकाच्या प्रकारामध्ये बघितलं बघा, नैसर्गिक चुंबक, कृत्रिम चुंबक, त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार बघितले. परंतु चुंबकाच्या शक्तीमध्ये काय म्हणलं, नैसर्गिक जे चुंबक होते, त्यांची शक्ती स्थिर असते. कमीही होत नाही आणि जास्त होत नाही, वाढवताही येत नाही आणि ती शक्ती स्थिर असते. परंतु ते पडले तरी सहसा त्याच्यावरती परिणाम होत नाही. परंतु आता आपण जे हे वापरात आणतो चुंबक, ते कमी अधिक शक्तीचे असतात. म्हणजेच ते कसे असतात? नैसर्गिक नाही, तर कृत्रिम चुंबक असतात. मानवाने बनवलेले चुंबक म्हणजे कृत्रिम चुंबक असतात. आणि अशा प्रकारच्या चुंबकाची जी शक्ती असते, ती कमीही म्हणजे वाढवता येते. म्हणजे स्थिर असत नाही आणि विशेष काळजी त्याच्याबद्दल घ्यायची म्हटलं तर काय असतं, तर तो जर चुंबक हातातून निसटला, पडला, खाली पडला, फरशीवरती आदळला, तर त्याच्यातली चुंबकीय शक्ती कमी होऊ शकते. चुंबकीय शक्ती कमी होऊ शकते. त्याच्यामुळं काय म्हटलंय, तर चुंबक वापरताना, हे अशा प्रकारचे चुंबक वापरताना खाली पडू नयेत, याविषयी विशेष काळजी घ्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणखीन काय आहे, तर शक्तिशाली चुंबक लावल्याच्या नंतर 2 तास अंघोळ करू नये असं म्हटलेलं आहे. आणि अ, विशेष म्हणजे बघा, सकाळी अंघोळीनंतरच चुंबक लावावा किंवा चुंबकीय चिकित्सा करावी असं सुद्धा त्याच्यामध्ये
सांगितलेलं आहे. त्यासोबत पुढे आणखीन एक खबरदारी त्याच्याबद्दल पाहायची म्हटली, तर हे जे चुंबक आहेत, ते लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवू नयेत. किंवा लोखंडाच्या टेबलावरती किंवा आपला ड्रॉवर वगैरे असतो बघा, तो सुद्धा लोखंडाचा असतो किंवा कपाट असेल लोखंडाचं असतं, टेबल असेल. तर अशा लोखंडी वस्तूंच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी म्हणजे चुंबक कोठे ठेवावा किंवा कसा ठेवावा याच्याशी संबंधित ही माहिती आहे. तर तो लोखंडाच्या संपर्कात येणार नाही अशा पद्धतीनं तो चुंबक ठेवावा असं सुद्धा त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. मग आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय बघा, ज्यावेळेस आपण चुंबकीय जलचिकित्सा करतो, तर काही जणांना ते माहीत नसतं, की चुंबक भारीत पाणी कसं करावं. तर काही लोक किंवा काही व्यक्ती काय करतात, ते चुंबकच पाण्यामध्ये ठेवतात. चुंबकच पाण्यामध्ये ठेवतात किंवा त्या पाण्याला चुंबकाचा स्पर्श करतात. जेणेकरून त्यांना असं वाटतं, की ते स्पर्श केल्यामुळं पाणी चुंबक भारित होईल असं वाटतं. परंतु ही जी पद्धत आहे, चुंबक पाण्यामध्ये ठेवणे किंवा पाण्याला चुंबकाचा स्पर्श करणे, ह्या पद्धती ह्या अतिशय चुकीच्या आहेत. त्याच्यामुळं चुंबकाला पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत ज्या ठिकाणी आपण चुंबक वापरतोय, तिथं अतिशय घाम उत्पन्न करणारा जर भाग असेल शरीराचा, तर त्या ठिकाणी सुद्धा चुंबक वापरताना खबरदारी घ्यावी, असं सुद्धा सांगितलेलं आहे. किंवा आणखीन एक खबरदारी त्याच्यापुढे पाहिजे आहे आपल्याला बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तर त्वचेचे जर आजार असतील, त्वचेचे आजार किंवा विकार, जसे की खाज, खरूज, गचकरणं असेल किंवा त्वचेच्या आजारावरती चुंबक आपण वापरलेला असेल आणि जर वापरायचा असेल, तर त्या ठिकाणी काय खबरदारी घ्यायची आहे? तर त्या ठिकाणी चुंबक वापरताना चुंबक आणि त्वचा याच्यामध्ये एक पातळ कापड आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? पातळ कापड वापरायचं आहे. जेणेकरून चुंबकाचा आणि त्वचेचा डायरेक्ट संबंध त्या ठिकाणी येणार नाही. तर असं काय म्हटलेलं आहे, जर डायरेक्ट संबंध आला तर काय होईल? तर जे रोगजंतू आहेत किंवा त्वचा रोगाचे जे जंतू आहेत, ते चुंबकाला चिटकतील, लागतील. तर रोगजंतू म्हणजे किती असतात? सुईच्या टोकावर लाखो जंतू बसू शकतात. अशी त्यांची एवढे सूक्ष्म असे हे जंतू असतात. म्हणजे चुंबकाचा अन् रोगजनित भागाचा आपल्या शरीराचा स्पर्श झाला, तर त्या चुंबकावर काय होईल? सूक्ष्म जंतू बसतील आणि तोच चुंबक आपण जर दुसऱ्याला वापरला, तर ते जंतू त्याच्या शरीरावरती सुद्धा अ, आक्रमण करू शकतील किंवा त्याचा संसर्ग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे, तर अशा भागांवरती चुंबक वापरताना मध्ये पातळ कपडा वापरायचा आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक खबरदारी आपल्याला पुढे बघायची आहे चुंबक चिकित्सेच्या बाबतीत. आता बघा, काही जणांना काय वाटतं, की ज्या ठिकाणी आपण चुंबक ठेवलोय, त्या ठिकाणी ते चुंबक दाबतात. चुंबक काय करतात? प्रेस करतात. तर असं त्या ठिकाणी आपल्याला करायचं नाही. तर चुंबक ज्या ठिकाणी ठेवलाय, तो फक्त त्या ठिकाणी स्थिर राहील याची काळजी घ्यायची आहे. परंतु तो त्याच्यावरती दबाव टाकणे, त्याला दाबणे, अशा क्रिया मात्र त्या ठिकाणी करायच्या नाही. आणखीन पुढे बघा काय पाहायचंय तर बघा, ज्यावेळी आपण मोठे किंवा शक्तिशाली चुंबक वापरतो, अशा वेळी ते जे चुंबक आहेत, ते एका ठिकाणी स्थिर राहावेत. याच्यासाठी आपल्याला ते चुंबक पट्टीने किंवा एखाद्या कपड्याच्या सहाय्याने किंवा बेल्टच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी ते चुंबक स्थिर राहावेत, म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी बांधून ठेवू शकतो. असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे चुंबक चिकित्सेदरम्यान घ्यावयाची ही वेगवेगळी काळजी किंवा खबरदारी आपण इथं पाहिलेली आहे. तर याच्याविषयी किंवा हा जो भाग आहे चुंबक चिकित्सेचा हा इथं पूर्ण होतो. याच्याविषयी काही अडचणी असतील किंवा शंका असतील तर विचारू शकता. नाही सर.
राधाताई, पूनमताई, काही अडचण असेल, शंका असेल तर सांगू शकता. नाही जर काय किंवा म्हणजे कोणता भाग असेल तर विचारतो. काय म्हणलात? आता सध्या तरी काही नाही, नंतर काय वाटलं तर विचारतो. शंका हो ठीक आहे. शंका आल्यास विचारता, ठीक आहे. हो सध्या तर शंका नाही. बरं ठीक आहे. बघा, शंका कधी येते माणसाला? तर आता आपण ऐकलंय, पण ज्यावेळी आपण अभ्यास करतो, त्या विषयाचा ज्यावेळी अभ्यास करतो, त्यावेळी शंका येते. एखादं काम करतानाच त्या कामाविषयी अडचणी आपल्याला समोर येतात. लक्षात, बरोबर आहे. तुमचा प्रश्न किंवा तुमचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. ज्यावेळी शंका येईल त्यावेळी विचारू, ठीक आहे. आता त्याच्यानंतर चुंबक चिकित्सेच्या नंतर आपल्याला पुढची एक चिकित्सा बघायची आहे. ती आहे फास्टिंग थेरपी. कोणती आहे? फास्टिंग थेरपी. फास्टिंग म्हणजे काय? किंवा फास्ट उपवास म्हणजे काय? उपवास उपवास मग हा फास्ट किंवा हा फास्टिंग हा शब्द भारतीय आहे का? नाही. भारतीय नाही. लंघन म्हणतात बरोबर सर. आहे. ठीक आहे. त्यालाच वेगवेगळी नावं आता नंतर आपल्याला पाहिजेत. काय-काय नावं आहेत? लंघन, उपवास, उपास किंवा व्रत असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. उपाशी राहणं, असे शाब्दिक वेगवेगळे नावं किंवा अर्थ सुद्धा त्याचे आहेत. परंतु इंग्रजीतील तो फास्ट या शब्दाचा अर्थ आहे त्याचा उपाशी राहणे. काय आहे? उपाशी राहणे. मग उपवास या संदर्भात तुम्हाला काही माहिती असेल, तर उपवास कशाला म्हणतात? किंवा उपवासाला काय खातात? किंवा तुम्ही उपवास केलाय का? त्याच्याबद्दल काही माहिती सांगता आली तर सांगू शकता. काय अनुभव आहे का उपवासाचा? हो तर सर. तसे तर उपवास आपण भरपूर करतो. म्हणजे हं, एकादशीचा उपवास असतो किंवा आणि वेगवेगळी व्रत करतो. दुसरा हं, त्यामध्ये कसं ऍक्च्युली उपवासमध्ये आपल्याला पोटाला विश्रांती देणं हा महत्वाचा भाग असतो. की आपली जी पचन संस्था आहे ती स्ट्रॉंग राहावी किंवा तिचं कार्य सुरळीत चालावं म्हणून आपण उपवास केले पाहिजेत. म्हणजे काय तर उपाशी राहायचं नाहीये. तर आपलं हं, जे आपण जे अन्न घेतो त्याच्या कालावधीमध्ये थोडासा डिफरन्स ठेवायचा, डिस्टन्स ठेवायचा आहे किंवा हं. एक दिवस पूर्ण काही काही वेळेला कसा उपवास केला जातो की काही काळापुरती किंवा काही तासांपुरती काहीच न खायचंय, पोटाला विश्रांती द्यायची आहे, असाही उपवास होतो. ठीक आहे. म्हणजे नेमकं करायचा कशासाठी उपवास? उद्देश हा काय असतो? सर्वसामान्यांचा उद्देश. देव प्रसन्न जे व्हावा म्हणून करायचा, की सर्वसामान्य काहीतरी लोकांच्या मध्ये असंच असतं की आपण एखादा व्रत करतो किंवा उपवास करतो हा त्याच्यातून जे फळ आपल्याला मिळणार आहे ते कुठेतरी संबंध आपल्या आहे. काही इच्छा असतात किंवा काही आपलं जे काही मनातल्या इच्छा किंवा आकांक्षा त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून उपवास केला जातो. त्यासाठी हं. उपवास केला जातो. वेगवेगळे प्रकार आहेत उपवास करायचे. बघा, आता उपवासाचा संबंध जो आहे, तो आरोग्याशी लावायचा का धार्मिकतेशी लावायचा? कशाशी लावता येईल त्याचा संबंध? आरोग्याशी पण. आरोग्याची सर दोन्हीशाही लावू शकतो आपण कारण प्रत्येकाच्या आध्यात्मिक सुद्धा भावना आहेत आणि त्या दुखवल्या सुद्धा जाऊ नये तोही उद्देश आहे आणि उपवास हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा करायचा आहे. दोन्हीसाठी. ठीक आहे. बघा, आता आपण सध्या एम-एचा अभ्यास करतोय किंवा याच्यापूर्वीही तुम्ही थोडाफार योगाच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे किंवा वाचलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतरच तुम्ही एम-ए योगाला प्रवेश केलाय. योगामधलं तुम्हाला काहीच माहिती नाही, त्याचा गंधही नाही, तर अशी व्यक्ती योगाला ॲडमिशन करतील का? नाही. तर म्हणजे त्याच्यापूर्वी काहीतरी तुम्ही वाचलेलं आहे, त्याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे. योगामध्ये काय-काय असतं, उपवास वगैरे धार्मिकतेशी काही निगडीत आहेत. बरोबर आहे. पण त्याच्यामुळं तुम्ही सांगू शकता, की उपवास का करायचा? तर आरोग्याची काही तक्रारी असतील, म्हणजे त्याचा उपवासाचा संबंध आरोग्याशी तुम्ही जोडता. ठीक आहे.
पण जे खेड्यापाड्यातील लोक आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना योग म्हणजे काय माहित नाही सहसा, परंतु सहजच रोज किंवा दर सोमवारी म्हणा किंवा एकादशीला म्हणा किंवा चतुर्थी म्हणा असे वेगवेगळे उपवास धरतात. तर त्यांचा मुख्य उद्देश जो असतो तो काय असतो? तर तो धार्मिकतेशी असतो. मुख्य उद्देश काय असतो त्यांचा? धार्मिकतेशी असतो, आरोग्याशी नसतो. आरोग्याशी त्याचा काय संबंध आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. आलं लक्षात. परंतु हा संबंध जनसामान्याच्या लोकांमध्ये कधी येतो? आरोग्याशी संबंधित. जर एखादी स्त्री, एखादा पुरुष खूप लठ्ठ झालेला असेल, खूप फॅट वाढलेला आहे, खूप वजन वाढलेलं आहे, तर तो काय करतो? तर एखाद्या वेळचं जेवण कमी करतो किंवा आहार कमी घेतो. काय करतो? आहार कमी घेतो किंवा एखाद्या वेळचं जेवण कमी करतो. म्हणजे आता उपवास म्हणजे आहार न घेणे असं आहे का? आहारच न घेणे असं आहे का? त्याच्यामध्ये नाही. किंवा अ, मित असा आहार घेणे, कमी प्रमाणामध्ये आहार घेणे, हलका आहार घेणे, अशा सर्व गोष्टी म्हणजे ते आपल्याला सर्व पुढे पाहायचं आहे. उपवासाचा प्रकार किंवा कशाप्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे ते पण पाहायचं आहे. मित असा आहार घेतला तरी त्याला आपण उपवास म्हणतो किंवा कमी प्रमाणामध्ये घेतला किंवा जो पचण्यास खूप सोपा आहे, हलका आहे अशा स्वरूपाचा आहार घेतला तर ते पण म्हणजे बघा, ज्याच्या त्याच्या सहनशक्तीनुसार एखादा व्यक्ती आहे, तो पूर्ण दिवस उपवाशी राहू शकतो. त्याला काहीच त्रास होत नाही. मग त्यानं उपवास कसा करावा? तर पूर्ण दिवस उपाशी राहून केला तरी त्याला ठीक आहे. परंतु काही लोक जे असतात, मग त्यांना एखाद्या वेळचं जेवण चुकवलं तर चालतं, भागतं. परंतु एखाद्या वेळी तर पाहिजे जेवण. असे पण असतात. पण काही लोक असे असतात, की एखाद्या वेळचं जेवण जरी चुकवलं तरी त्यांना त्रास होतो, जमत नाही. मग अशा वेळी त्यांना काय पर्याय आहे? तर हलका आहार घ्या. बघा, एक चक्कच आहार घ्यायचा नाही. दुसरा जो आहे, तो 2 वेळी जो घेतोय, त्याच्यापैकी 1 वेळ घेतला आणि आणखीन त्याच्यापुढे जर 1 वेळ ही आपण त्याला 1 वेळच घेऊन तो राहू शकतो, असा बी नाही, असा पण नाही. मग त्याला काय करायचं आहे, तर जो पचण्यास सोपा आहे, हलका आहार आहे, असा आहार देऊन त्याला आपण काय करतो, उपवास करत असतो. पण सहसा आता तुम्ही उपवासामध्ये काय खाता सांगता येईल का काही? फळं खातात सर. फळं काय खातात हे सांगू नका. तुम्ही काय खाता ते सांगा? शाबू, भगर, फळे हां, हे खातात. हे हो. उत्तर खरं आहे. बरोबर आहे. शाबू खाता, फळे खाता किंवा आणखीन काहीही ठीक आहे किंवा चिप्स खाता तळून, बरोबर आहे. किंवा आणखीन बघा आता एकादशी म्हटलं, की ताट गच्च भरलेलं असतं. वेगवेगळ्या नवीन-नवीन पदार्थांनी. जसे की शाबूची खिचडी असेल, शाबूचे वडे असतील, शाबूचे पापड असतील किंवा बटाट्याचे चिप्स असतील किंवा त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे किंवा रताळं असतील, केळी असेल, ताक असेल, दही असेल, हे सर्व काही त्याच्यामध्ये तुम्ही समावेश करता. बरोबर आहे, करता की नाही? करता. हो. मग हे योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे सर. अयोग्य आहे सर. अयोग्य आहे. आता बघा, शाबूची खिचडी किंवा शाबू हा जो पदार्थ आहे, तो पूर्वी भारतात नव्हताच किंवा शाबू ज्या वनस्पतीपासून निर्माण केला जातो, ती वनस्पती सुद्धा भारतातली नाही किंवा आपल्या कोणत्याच साधू संतांनी उपवासाला शाबू खावा, असं कोणत्याच ग्रंथामध्ये, कोणत्याच धर्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेखही सुद्धा सापडत नाही. किंवा जी शाबूमध्ये टाकली जाणारी मिरची असते, ती मिरची सुद्धा ही पोर्तुगीजांनी आणलेली आहे. म्हणजे पूर्वी होती का ती? नव्हती. किंवा आपण शाबूमध्ये मीठ टाकतो. आलं लक्षात. मिठाऐवजी पूर्वी काय वापरायचे?
आपण बघा थोडंसं मागं जाऊन पाहिलं तर सेंद्रिय लोण टाकायचे बघा, सैंधव मीठ. पण आता तेवढं कोण लक्षात घेते का? आता कोण लक्षात घेत नाही. आता काही जण तर काय करतात, लसूण पण टाकतात, मोहरी पण टाकतात, जिरे पण टाकतात. असे पण शाबू केलेलं मी पाहिले बरेच ठिकाणी. असो तो विषय वेगळा आहे. पण ह्याला काय म्हणायचं? आता आपण हे ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ घेतले, तर ह्याला म्हणायचं फराळ. काय म्हणायचं? काय म्हणता तुम्ही? फराळच म्हणतो सर. फराळ म्हणायचं. बरोबर आहे. पण बघा, उपवासाला फराळ करायची नाही, तर फल आहार करायचा. बघा काय आहे, काय सांगितले उपवासाला फल आहार घ्यावा. पण त्याचा अपभ्रंश होऊन काय झालं, पुढे चालून काय झालं, तर फल आहाराऐवजी फराळ झाला. आलं लक्षात? आणि आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की जे उपवासाला हलके पदार्थ त्याच्यामध्ये वापरायचे. जे आपल्या पचनशक्तीला पचन करण्यासाठी कमीत कमी कालावधी लागावा. कमीत कमी वेळेमध्ये ते पचन व्हावं. आता आपण जे खातोय, काय खातोय, त्याच्यानुसार सुद्धा पचनाचा कालावधी ठरतो. शाकाहार असेल, तर त्याचं पचन लवकर होतं. त्याच्यामध्येही मग काही पदार्थ गरिष्ठ असतात, काही पदार्थ हलके असतात. जे पदार्थ हलके असतात ते उपवासा दिवशी खायचे असतात. पण तळलेले जे पदार्थ आहेत, तळलेले जे पदार्थ आहेत, ते कशामध्ये येतात? गरिष्ठ पदार्थामध्ये येतात, जे पचण्यासाठी कठीण आहेत. किंवा आणखीन एक उद्देश आता आपल्याला पुढं सर्व काही पाहायचं आहे. उपवासाचा नेमका उद्देश काय आहे? मग तेलातून कॅलरी आणि उपवासा दिवशी कमी कॅलरी मिळेल असा आहार घ्यायचा असतो. काय कमी मिळेल? कॅलरीज कमी मिळतील. 0 कॅलरी असलं तरी चालतं, पण कमी कॅलरी मिळायला पाहिजेत. कारण त्या उपवासाचे जे उद्देश आहेत ते आपल्याला पुढे पाहायचे आहेत सविस्तर. कमीत कमी कॅलरी मिळायला पाहिजे. पण जे पदार्थ तळले जातात किंवा ज्या पदार्थामध्ये तेलाचं प्रमाण असतं, तर त्याच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं असतं किंवा वाढतं. किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील, गोड पदार्थ असतील, हे पदार्थ सुद्धा कसे आहेत? कॅलरीने भरपूर आहेत. ऊर्जा त्याच्यामध्ये जास्त आहे. परंतु आपल्याला त्या दिवशी ऊर्जा कशी घ्यायची आहे? कमी घ्यायची आहे ऊर्जा. कमीत कमी ऊर्जा घ्यायची आहे. परंतु तो उद्देश सुद्धा पूर्ण होत नाही. कॅलरी जास्त प्रमाणामध्ये असलेला आहार आपण तिथं घेत असतो. मग हे झालं उपवासाविषयी काही प्राथमिक माहिती. लक्षात. मग आता याच्या इतिहासाच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला? उपवासाचा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल, तर त्याच्या बाबतीत काय सांगता येईल? कधीपासून असेल उपवास बरं सांगा बरं? सर प्राचीन काळापासून उपवास. एखादं उदाहरण देऊ शकता का तुम्ही त्याच्या बाबतीत? प्राचीन काळापासून ठीक आहे. तर जे ऋषीमुनी होते पूर्वीच्या काळी, आता मला असं वाटतं जे ऋषीमुनी होते ते उपवास आहे. आपण जे आता म्हणालो की फल आहार असा जो आहे, जो फळांचा आहार घ्यायचे, त्याच्यामध्ये त्यांचं जेवणाचं जे प्रमाण होतं ते कमीच होतं किंवा क्वचितच ते घेत असतील, पण फलाहार ते घेत असतात ऋषीमुनी पूर्वीच्या काळी. बरं, ठीक आहे. एखादं उदाहरण देऊ शकता का तुम्ही प्राचीन काळातलं उपवासासंदर्भात? किंवा कोणी उपवास केलेला आहे का? असं आठवतं का प्राचीन काळात? महाभारतामध्ये, रामायणामध्ये? हा, रामायणामध्ये सर बघितलंय उपवास वगैरे केलेले आहेत. सांगता येईल का एखादी कोणी केलेलं आहे का असं? किंवा तुम्ही हरतालिकेचा उपवास करता बघा. हो, हा, येस. हो सर. हो सर, पार्वती माते. ते कोणाचं उदाहरण आहे? संदर्भ पार्वती. महादेवासाठी ते. उदाहरणच आहे. पार्वती हो. प्राचीन काळामध्ये ते काय आहे? हा. उदाहरण आहे. म्हणजे पार्वती मातेनं शंकरांना मिळवण्यासाठी कठोर असं ते- तप केलं आणि त्या तपामध्ये
उपवास हा सुद्धा महत्वाचा होता. त्याच्यामध्ये सुद्धा पार्वतीचं आणखीन एक नाव आहे अपर्णा. काय आहे? पार्वतीची बरीच नावं आहेत. त्याच्यापैकी एक नाव आहे अपर्णा आणि पार्वतीने ज्या प्रकारचा उपवास केली, त्या उपवासावरून तिचं नाव अपर्णा सुद्धा पडलेलं आहे. म्हणजे कसं, सुरुवातीला ती अन्नग्रहण करायची, पण काही कालावधीनंतर अन्न सोडलं. कमी प्रमाणामध्ये अन्न घ्यायची. त्याच्यानंतर तो अन्न सुद्धा ते सोडलं आणि काही दिवसांनी ती फक्त पाला, पानं हे खायचं. याच्यावरती जीवन जगायचं ठरवलं असं. म्हणजे ते काय आहे, तप आहे, कठोर तप आहे एक प्रकारचं. अन्न पण सोडलं, त्याच्यानंतर नुसत्या पानांवरती दिवस घालवायचा, म्हणजे नुसत्या पानावरतीच उपवास करायचा, असा प्रकार झाला. परंतु त्याच्यावरती पुन्हा शंकर प्रसन्न झाले नाहीत. मग नंतर काय केलं, ते पानं सुद्धा खायची सोडून दिली. म्हणजे पूर्णतः उपवासी अशा प्रकारे. नुसती पानं खाऊन तप केलं किंवा नुसती पानं खाऊन उपवासी राहिलं, म्हणजे ते एक तप झालं. त्याच्यामुळं पार्वती मातेचं आणखीन एक अपर्णा असं सुद्धा नाव त्या ठिकाणी पडलेलं होतं. आता हा जो भाग आहे, आता बघा भगवान शिव किंवा शंकर किंवा महादेव. आता बघा यांच्या संबंधित जर आपण इतिहास पाहायचा गेला, तर ते रामायणामध्येही दिसून येतात, महाभारतात पण दिसून येतात, गीतेच्या वेळी पण दिसून येतात. वैदिक काळाच्या पूर्वीही त्यांचं अस्तित्व म्हणजे भगवान शंकरांविषयी आदी अंत असा त्यांचं नाही असं सुद्धा आपण म्हटलेलं आहे. म्हणजे अ, पार्वती मातेचा हा जो उपवास असेल, तर इतिहास जर बघायचा म्हटला, तर अतिशय प्राचीन अशा स्वरूपाचा हा काय आहे, इतिहास त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आणखीन एखादं उदाहरण त्याच्यामध्ये देता येईल का? उपवासाच्या संदर्भात? तुम्हाला माहीत असलेलं? किंवा आता याच्या संदर्भात पाहायचं गेलं, तर वैदिक कालखंड, वेद. वेद जे आहेत ते काय आहेत? सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत असं आपण मानतो. सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत असं आपण मानतो. मग वैदिक ग्रंथांमध्ये याचा कुठं उल्लेख दिसून येतो का उपवासाचा? तर उपवासाची ज्याप्रमाणे आता समृद्धीताईने म्हटल्या, की लंघन असं सुद्धा त्याला म्हणतात. मग लंघन ही संकल्पना कुठली आहे? कोणत्या ग्रंथामधली आहे? किंवा लंघनालाच आपण त्यालाच काय म्हणतो? लंघन चिकित्सा असं सुद्धा म्हणतो. जे चिकित्सा म्हटलं, की चिकित्सा शास्त्र कोणतं आहे? आयुर्वेद. आता बघा, आपण इतिहासाच्या संदर्भात पाहतोय. अगोदर पार्वती मातेपासून आपण तिकडून इतिहास सुरुवात केला. त्याच्यानंतर वैदिक जो कालखंड आहे, वैदिक कालखंड हा खूप अतिशय प्राचीन किंवा आयुर्वेदाचा जो संबंध आहे, तो 3000 वर्षापासूनचा संदर्भ आहे. 3000 वर्ष असं सुद्धा त्याला सांगितलं जातं, प्राचीन आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच्यामध्ये अथर्ववेदाचा उपवेद, अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे काय आहे? तर आयुर्वेद आहे. आणि या आयुर्वेदामध्ये लंघन अशी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे बघा, सुरुवातीला आपण मॅग्नेट थेरपी पाहताना काय म्हटलं होतं? मॅग्नेटला नाव दिलेलं नव्हतं. अगोदर त्याला खडे म्हटलं किंवा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेदांमध्ये हे ते काय म्हटलं? अश्मा, अशी वेगवेगळी नावं पाहिली. त्याचप्रमाणे आता उपवासाचा इतिहास पाहताना उपवासाला सुद्धा वेगवेगळी नावं आपल्याला पाहायची आहेत. परंतु कृती किंवा करण्यामागचा उद्देश, उद्देश सुद्धा वेगवेगळा आहे. परंतु मिळता-जुळता तो काय आहे? सहसंबंध आहे. त्याचप्रमाणे वेदांमध्ये अथर्ववेदामध्ये अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे आयुर्वेदामध्ये लंघन असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? लंघन. आणि या लंघनाला लंघनम परम औषध असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? लंघन हे काय आहे? परम औषध आहे.
परम औषध म्हणजे काय? आता परम हा जो शब्द आहे हा मग कोणाच्या पुढे लावतो हो? परम ईश्वर, परमेश्वर किंवा जी गोष्ट अतिशय उच्च अशी आहे. परम आत्मा, बरोबर आहे. किंवा आणखीन कुठे लावतो आपण परम हा शब्द? परमात्मा, परमेश्वर, परमपूज्य. परमपूज्य, ठीक आहे. आणखीन कुठे लावता येईल? असे बरेच शब्द आहेत. परमपद. जिथं काय म्हटलात? परमपद पण म्हणता येते ना सर, उच्च स्थान. परम परमपद. परमपद किंवा परमभक्त. भक्त प्रल्हाद हा कसा होता? परमभक्त होता. म्हणजे त्या एखाद्या विषयातील सर्वोच्चता दाखवण्यासाठी परम शब्द आपण तिथं वापरत असतो. त्याचप्रमाणे औषधातील परमता किंवा औषधातील श्रेष्ठत्व, औषधातील उच्चत्व, उच्च स्थान दाखवण्यासाठी त्या ठिकाणी परम हा शब्द जो वापरलेला आहे. बघा, इतरांचे आत्मे असतात, परंतु जो सर्वोच्च आत्मा असतो त्याला आपण परम आत्मा असं म्हणतो. त्याचप्रमाणे औषधामध्ये उच्चता दाखवण्यासाठी लंघनाच्या पुढे परम असं लावलेलं आहे. परम औषध म्हणजे लंघन. म्हणजे अ, हे औषध हे सर्वांच्या शरीरातच आहे. फक्त त्याला काय करायचं आहे? फॉलो करायचं आहे. लक्षात. म्हणून याचा संदर्भ आपण कुठून लावता येईल? याचा इतिहासामध्ये काय सांगता येईल? तर वेदांपासून वेदांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळून येतो. त्याच्यानंतर उपनिषद, उपनिषदामध्ये काय सांगितले? बृहदारण्यक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, ईश्वराप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. ईश्वराप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसं की अष्टांग योग. हा काय आहे? ईश्वराकडे जाण्याचाच मार्ग आहे. किंवा भक्ती योग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, मंत्रयोग, लययोग असे वेगवेगळे योग असतील किंवा भक्ती मार्ग असेल. हे काय आहेत? वेगवेगळे मार्ग आहेत. जसे की लातूरमध्ये गोलाई आहे बघा आणि गोलाईला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. पण उद्देश काय आहे? एका ठिकाणी जायचं आहे, गोलाईला जायचं आहे. परंतु मार्ग कसे आहेत? वेगवेगळे आहेत. एखादा रस्ता तिकडून गेलाय, एखादा रस्ता त्याच्या पलीकडून गेलाय, एखादा रस्ता त्याच्या पलीकडून गेलाय. म्हणजे सगळे मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु घेऊन जातात एकाच ठिकाणी. म्हणजे आपल्या भारतीय परंपरेमध्ये ईश्वराला प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवलेले आहेत. जसे की वेगवेगळे योग असतील, अष्टांग योग, षडांग योग जसे योग आहेत. तसंच त्याचप्रमाणे बृहदारण्यक उपनिषदामध्ये काय म्हटलंय? उपवासाला ईश्वराप्रत नेण्याचा मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? आणखीन एक गौतम धर्म असं काहीतरी एक पुस्तक आहे. हे सुद्धा ग्रंथच आहे. त्याचं नाव व्यवस्थित इथं दिसत नाही. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. तर अ, उपवास जो आहे, तो पापक्षालनाचा मार्ग आहे. पापक्षालनाचा मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. ते नाव मी उद्या सांगतो तुम्हाला व्यवस्थित. त्यासोबत काटकग्रह्य सूत्रामध्ये काय म्हटलंय? तर यज्ञ कर्म जे असतात, यज्ञ कर्म जे असतात, ती यज्ञ कर्म करण्याच्या पूर्वी अ, उपवासी राहावं किंवा त्याला उपयुक्त असा आहार घ्यावा, असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन पुढे पाहायला गेलं तर महाभारत जो काळ आहे, महाभारतामध्ये काय म्हटलंय? तर तपाचे विविध प्रकार आहेत. महाभारतामध्ये तपाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. परंतु तपामध्ये सर्वश्रेष्ठ तप हे उपवास आहे असं सुद्धा महाभारतामध्ये त्याचं वर्णन आढळून येतं. म्हणजे त्याला काय आहे? श्रेष्ठत्व दिलेलं आहे. श्रेष्ठत्व त्या उपवासाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर
आणखीन एक पुढे शब्द आणखीन एक हे पाहायला गेलं तर बघा संदर्भ. तर गीतेचा संदर्भ आहे. गीतेमध्ये सुद्धा ह्या उपवासाविषयी बरंच वर्णन येतं आणि त्यामध्ये काय म्हटलंय गीतेमध्ये, तर विषय वासनेपासून दूर राहण्यासाठी किंवा विषय वासनेपासून दूर राहण्याचा मार्ग म्हणजे उपवास असं म्हटलेलं आहे. आता बघा, आताच आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला स्टार्टिंगला आपण उपवास का करायचा पाहिलं. तर तुम्ही म्हणलात, काही जण म्हणलात आरोग्यासाठी, काही जण म्हणलात धर्मकृत्य, धार्मिक कृत्य म्हणून म्हटलात. परंतु बघा, तर धार्मिक कृत्यामध्ये आता आपण सहसा जसे की व्रत असतील किंवा एकादशी असेल किंवा वेगवेगळे जे मुख्य सण असतील, महाशिवरात्री असेल, प्रदोष असेल, अशा दिवशी आपण सहसा उपवास ठेवत असतो. तर का? तर गीतेत म्हणल्याप्रमाणे, गीतेत काय म्हणलंय? विषय वासनेपासून दूर राहता येतं, पण त्याच्यासाठी उपवास करावा लागतो. म्हणजेच आता समजा महाशिवरात्री असेल किंवा आणखीन कुठला मुख्य सण असेल, त्या दिवशी आपण विशेष अशा पर्व काळाच्या दिवशी उपवास ठेवतो. तर का? तर हे जे पर्व काळ आहेत किंवा नवरात्री असेल, हा काय आहे? पर्व काळ आहे. म्हणजे काय आहे? तो कशासाठी उपयोगी आहे? तर साधनेसाठी उपयोगी आहे. कशासाठी उपयोगी आहे? साधनेसाठी उपयोगी काळ आहे. शिवरात्री असेल, नवरात्री असेल किंवा आणखीन बरेच कृष्ण जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल, अशा वेगवेगळ्या दिवशी आपण उपवास करत असतो. म्हणजे हे जे दिवस आहेत, हे दिवस काय आहेत? साधनेसाठी उपयुक्त आहेत. साधनेला वर-चढ करण्यासाठी उपयुक्त आहेत. नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस उपवास करतो, बरोबर आहे. मग हे 9 दिवस सुद्धा साधनेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आता बरेच जण काय म्हणतात, की साधनेसाठी उपयुक्त असा दिवस वगैरे काही नसतो, असं म्हणतात. म्हणजे आपण रोजच साधना करू शकतो. ठीक आहे, रोज करू शकतो, बरोबर आहे. पण काही दिवस जे असे असतात, ते विशेष दिवस असतात. का? का विशेष असतात? तर जसं की बघा, आपल्याला एखादी पेरणी करायची आहे. मग पेरणी करताना आपण ती पेरणी उन्हाळ्यामध्ये केली तर चालते का हो? ते पेरलेलं बीज व्यवस्थित वापेल का? दिवस तर सगळे सारखेच आहेत. उन्हाळ्यातील पण दिवस सारखेच आहेत, पावसाळ्यातील दिवस सारखेच आहेत, हिवाळ्यातील दिवस सारखेच आहेत. मग सगळे दिवस सारखे आहेत, तर मग आपण पेरणी उन्हाळ्यात केली तर चालेल का? नाही. म्हणजे पेरणीसाठी तो कालावधी उपयुक्त नाही. दिवस सगळे सारखे आहेत. त्याचप्रमाणे साधनेसाठी सुद्धा हे जे पर्व काळातील दिवस असतात, हे अतिशय उपयुक्त असतात. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पेरलेलं बीज किंवा लावलेलं बीज हे अतिशय उत्तमरित्या व्यवस्थित वापतं. त्याच्यामध्ये उगवण्याची क्षमता सुद्धा चांगली असते. बरोबर आहे. त्याप्रमाणे साधना सुद्धा फलित होण्यासाठी, साधना सुद्धा विकसित होण्यासाठी, तिच्यासाठी सुद्धा हे पर्व काळाचे जे दिवस असतात, हे खूप उपयोगी असतात, उपयुक्त असतात. त्याच्यामध्ये जास्त कष्ट करायची गरज नसते. मग आता उपवासाचा काय संदर्भ आला? हे दिवस तर साधनेचे आहेत. आपण त्या ठिकाणी साधना केली किंवा करावी. मग त्याच्यामध्ये अडचणी काय येतात? तर विषय वासनेच्या अडचणी येतात. आता बघा, राम आणि काम हे एका ठिकाणी राहू शकत नाहीत. राम आणि काम एका ठिकाणी राहू शकत नाहीत. रामाला प्राप्त करायचं असेल तर कामाला दूर केलं पाहिजे, असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जर आपण ध्यानाला बसलोय आणि दुसरेच विचार आपल्या मनामध्ये येत असतील, तर ध्यान सक्सेस होतं का? होत नाही. त्याप्रमाणे आपण साधना करतोय, मग साधना करताना वेगळेच विकार, वेगळेच विचार, षडरूपो काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर असे जे वेगवेगळे विकार आहेत, हे सर्व काय करतील? आपल्याला त्रास देतील. पण गीतेमध्ये काय म्हटलंय? यांच्यापासून दूर राहायचं असेल तर उपवास करायचा. आणि यांच्यापासून दूर राहिलं तरच आपण आपली साधना व्यवस्थित करू शकतो. व्यवस्थित करू शकतो. म्हणजे हे शत्रू म्हणजे हे शत्रू आडवे जरी आले, तरी आपण त्यांना दूर करून, दूर लोटून पुढे जाऊ शकतो आणि पुढे जाण्यासाठी हा उपवास तिथं अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच गीतेमध्ये काय म्हणले,
विषय वासनेपासून दूर राहण्यासाठी उपवास अतिशय महत्वाचा आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर असे वेगवेगळे संदर्भ आपल्याला उपवासाच्या संदर्भात पाहता येतात. त्याच्यानंतर आता आपल्या सिलेबस नुसार उपवासाची फिलॉसॉफी काय आहे, त्याला धार्मिक काय हे आहेत, तत्वज्ञान काय आहे ते आपल्याला बघायचं होतं. त्याच्यापैकी हे आहे किंवा उपवास. आता फास्टिंगचा अर्थ काय सांगितला आपण? फास्ट याचा अर्थ सांगितला उपवाशी राहणे. पण उपवास या शब्दाचा अर्थ काय सांगता येईल? तर उपवाशी राहणे असा त्याचा अर्थ निघत नाही. तर उप म्हणजे जवळ. त्याचा काय अर्थ निघतो? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे असा त्याचा अर्थ निघतो. मग जवळ राहणे, कोणाच्या जवळ राहणे? बघा आपण योगाची व्याख्या सांगताना काय सांगतो? युज या धातूपासून त्याची निर्मिती झालेली आहे आणि आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे योग असं सुद्धा म्हणतो. त्याचप्रमाणे उपवासामध्ये सुद्धा त्याचा संदर्भ लावताना परमात्म्याच्या जवळ राहणे असा त्याचा अर्थ निघतो. उपवास म्हणजे जवळ राहणे. तर कोणाच्या जवळ राहणे? तर परमेश्वराच्या जवळ, ब्रह्मतत्वाच्या जवळ राहणे असा त्याचा उपवासाचा अर्थ निघतो. त्यासोबत पुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या तासामध्ये बघूया. हो सर, थँक्यू.